हॅलो नमस्कार। आज आहे वटपौर्णिमा। प्रत्येक महिन्यात येणारी पौर्णिमा ही केवळ चंद्र पूर्ण दिसण्याचा दिवस नसून ती आध्यात्मिक ऊर्जा, मनशांती आणि ईश्वर भक्तीचा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत पौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व। या दिवशी कोणत्या सेवा आणि उपाय केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा मिळते, ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा। आणि हो, प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि प्रोडक्टचा फोटो स्क्रीनवर शो होईल। ज्यांना कोणाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकला क्लिक करा आणि खरेदी करा। पौर्णिमेच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र आणि श्री सूक्ताचे पठण केले जाते। पौर्णिमा हा चंद्राच्या पूर्ण तेजाचा दिवस असल्याने भारतीय परंपरेत उपासना, जप, तप, दान आणि स्तोत्र पठणासाठी विशेष आणि शुभ मानलं जातं। पौर्णिमेला विष्णू सहस्त्रनामाचे पठण केल्याचे महत्त्व। विष्णू सहस्त्रनाम हे भगवान विष्णूंच्या 1000 नावांचे स्तोत्र आहे। श्रद्धेने त्यांचे पठण केल्याने मन एकाग्र होते, भक्ती दृढ होते आणि मानसिक शांतता लाभण्यास मदत होते। अनेक भक्त पौर्णिमेला याचे नियमित पठण सुद्धा करतात। श्री व्यंकटेश स्तोत्राचे पठण। भगवान श्री व्यंकटेश बालाजी यांचे व्यंकटेश स्तोत्र श्रद्धेने पठण केल्याने श्रीहरीवरील भक्ती दृढ होते। नियमित उपासना ही आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रेरणादायी मानली जाते। व श्री सूक्त पठण। श्री सूक्त हे महालक्ष्मीच्या उपासनेतील महत्त्वाचे वैदिक सूक्त आहे। पौर्णिमेला श्री सूक्त पठण करून महालक्ष्मीची प्रार्थना केल्यास घरात मंगलमय वातावरण निर्माण होते आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते। तसेच दीपदानाचे देखील पौर्णिमेला महत्त्व आहे। पौर्णिमेच्या संध्याकाळी देवघरात किंवा तुळशीपाशी तुपाचा आणि तिळाचा दिवा लावून दीपदान केले जाते। दीपदान हा ज्ञान, श्रद्धा आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो। पौर्णिमेच्या दिवशी देवपूजा, विष्णुपूजा, लक्ष्मी आणि देवी उपासनेसाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो। जप, स्तोत्र, पठण, सत्यनारायण पूजा, दानधर्म यांना विशेष महत्त्व आहे। सात्विकता आणि भक्ती वाढवण्याचा दिवस म्हणजेच पौर्णिमा। बरेच घरांमध्ये पौर्णिमेचा कुलधर्म, कुलाचार, अभिषेक, कुंकुमार्चन, दुर्गा सप्तशती व सिद्धकुंजिका स्तोत्राचे पाठ केले जातात। पौर्णिमा हा दिवस देवी उपासनेचा, कुलदेवताची सेवा आणि आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो। या दिवशी आपल्या घरच्या कुलदेवीच्या टाकावर किंवा फोटोवर भक्तिभावाने पूजा केल्याने संपूर्ण घरात सात्विक वातावरण निर्माण होते। सर्वात प्रथम तो म्हणजे अभिषेक। पूजेची सुरुवात कुलदेवीच्या टाकावर किंवा फोटोवर स्वच्छ पाणी अर्पण करून अभिषेक केला जातो। अभिषेक करताना शक्य असल्यास श्री सूक्त, पुरुष सूक्त यांचं पाठ करावे। वेदसूक्ताच्या पठणासह केलेला अभिषेक अत्यंत मंगलमय मानला जातो। तसेच कुंकुमार्चन विधी। अभिषेकानंतर देवीला स्वच्छ वस्त्र, फुले, हळद, कुंकू अर्पण करून 108 वेळा कुंकुमार्चन करावे। जी तुमची कुलदैवत असेल तिचे नाव घेऊन अभिषेक करावा। आमची महालक्ष्मी माता आहे तर मी ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः असा मंत्र जाप करत करत कुंकुमार्चन करणार। तर तुमची जी कुलस्वामिनी असेल तुम्ही तिचं नाव घेऊन तुम्ही त्या पद्धतीने कुंकुमार्चन करू शकता। कुंकुमार्चनाचे महत्त्व म्हणजे अर्चनासाठी वापरलेले कुंकुम हे देवीचा प्रसाद मानून पूजनानंतर ते जतन करावे आणि रोज सकाळी स्नानानंतर कपाळी लावावे। धार्मिक परंपरेनुसार असे केल्याने देवीचे स्मरण राहते, आत्मविश्वास वाढतो आणि देवी संरक्षणाची भावना दृढ होते। अनेक कुटुंब परंपरांमध्ये हे वाईट नजरेपासून आपले संरक्षण व्हावे यासाठी श्रद्धेने सुद्धा केले जाते। बऱ्याच जणी दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील करतात। पौर्णिमेला दुर्गा सप्तशतीचे कवच, अर्गला आणि किलक हे 3 वाचून तुम्ही सुरुवात केली तरीही चालेल आणि तुम्हाला जसा शक्य वेळ होईल, तुम्हाला पूर्ण पाठ एका दिवशी नाही करता आला तर कमीत कमी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कवच, अर्गला आणि किलक हे वाचून त्यानंतर जसा वेळ भेटेल तसा दुर्गा सप्तशती पठणही करू शकता।
त्यानंतर सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण. बघा, दुर्गा सप्तशतीनंतर सिद्धकुंजिका स्तोत्राचे श्रद्धेने पठण करावे. परंपरेनुसार दुर्गा सप्तशतीच्या उपासनेत या स्तोत्राला विशेष महत्त्व आहे. पौर्णिमेचा कुलधर्म कुलाचार तुम्ही पण करता का हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. कुलधर्म कुलाचार म्हणजे कुलदेवी आणि कुलदेवताची मनोभावे पूजा करावी, नैवेद्य अर्पण करून आरती करावी, संपूर्ण कुटुंबाने प्रसाद ग्रहण करावा, शक्य असल्यास अन्नदान, गोसेवा किंवा गरजूंना मदत करावी. दिवसभर शक्य तितका नामजप आणि सात्विक आचार विचार ठेवावेत. पौर्णिमेच्या दिवशी अभिषेक, स्त्रीसूक्त, पुरुषसूक्त, कुंकुमार्चन, दुर्गा सप्तशती आणि सिद्धकुंजिका स्तोत्र यांचा समन्वय करून केलेली उपासना श्रद्धा, भक्ती आणि सात्विकतेने करावी. उपासनेचा मुख्य हेतू ईश्वर भक्ती, मनशुद्धी आणि सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना हा आहे. पौर्णिमेची आध्यात्मिक माहिती तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आपल्या कुटुंब आणि मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा धार्मिक आध्यात्मिक माहितीसाठी सारिकाज लाईफस्टाईल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.